जगद्गुरु तुकाराम महाराज आणि गौतम बुद्ध या दोन महापुरुषांच्या काळात हजारो वर्षाचे अंतर असले तरी त्यांच्या विचारांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. तुकोबा आपल्या गाथेत विठ्ठलाला उद्देशून म्हणतात, कलियुगी बौद्ध रूप धरिले मौन. याचा अर्थ असा की बुद्धांची शांती आणि संयम हेच तुकोबांच्या भक्तीचे सार आहे. या दोघांच्या विचारातील तीन मुख्य दुवे कोणते? समतेचा विचार. बुद्धांनी जसा वर्णभेद नाकारला तसेच तुकोबा ओरडून सांगतात, विष्णूचा तो दास तया मानिती सर्वत्र. त्यांच्यासाठी जात महत्वाची नव्हती तर माणुसकी महत्वाची होती. करुणा. बुद्धांची अहिंसा आणि तुकोबांचे जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुबळ्यांची सेवा हाच खरा धर्म हे दोघांनीही जगाला शिकवले. अंधश्रद्धेला विरोध. बुद्धांनी विवेकवाद दिला तर तुकोबांनी ढोंगीपणावर प्रहार केला. तीर्थी धोंडा पाणी म्हणत त्यांनी माणसाला स्वतःच्या अंतर्मनात देवाला शोधायला शिकवलं. बुद्धांचा धम्म आणि तुकोबांची गाथा या दोन्ही गोष्टी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतात. तुकोबांच्या रूपाने बुद्धांची करुणाच वारकरी रूपाने महाराष्ट्राच्या मातीत प्रकटली आहे.